नमस्कार. मी डॉक्टर विशाल पिंगळकर, कन्सल्टंट ब्रेन आणि स्पाइन सर्जन, विश्व हॉस्पिटल बीड. तर डोकेदुखीचे ज्याप्रमाणे बघितले वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये मायग्रेन हा कॉमनली येणारा प्रकार आहे. त्याबद्दल आपण आज बोलूया. मायग्रेन म्हणजे डोक्याच्या एका बाजूला तीव्र वेदना होणं, मळमळ, उलटी होणं आणि चक्कर येणे हे दिसून येतं. मायग्रेनचा इन्सिडन्स कॉमनली तरुण माणसापासून ते वृद्धापर्यंत असतो, पण जनरली 18 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत मायग्रेन हे कॉमनली जाणवतं. त्यामध्येच स्त्रियांमध्ये मायग्रेनचं प्रमाण हे जास्त आहे पुरुषांपेक्षा. तर मायग्रेनचा ऑरा याच्यामध्ये पेशंटला डोकेदुखीच्या आधी 5 ते 60 मिनिटापर्यंत त्याला कळतं की डोकं दुखणं चालू होणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याला व्हिज्युअल ऑरा येतो. त्याच्यासमोर डोळ्यासमोर काळ्या-पांढऱ्या लाईट्स चमकणं किंवा फ्लॅशिंग लाईट्स येणं किंवा डोळ्यासमोर अंधार येणं हे कॉमनली दिसून येतं. दुसरं म्हणजे सेन्सरी ऑरा, ज्याच्यामध्ये त्याला असं वाटतं की हाताला, चेहऱ्याच्या एका बाजूला मुंग्या यायला लागल्यात किंवा त्याला असं वाटतं माझा हात आणि पाय कमजोर झालाय किंवा मला पॅरालिसिस झालं असं पण वाटू शकतं. आणि दुसरं म्हणजे लँग्वेज ऑरा. याच्यामध्ये त्याला शब्द न सापडणं, बोलताना अडखळतपणा येणं किंवा चिडचिडपणा होणं हे कॉमनली दिसून येतं. अर्थात ऑरा हा प्रत्येकालाच येणं असं पॉसिबल नाहीये, पण बऱ्याच लोकांना मायग्रेनसाठी हा ऑरा येतो. त्याच्यामध्येच काही लोकांना डोकेदुखी चालू होण्याच्या आधी मळमळ, उलटी होणं हे कॉमनली दिसतं आणि त्याच्यानंतर त्यांना चक्कर पण येते. अर्थात यांची डोकेदुखी अशी चालू होते की आधी मान दुखते, मग डोकं दुखतं आणि मग असं वाटतं अंग गळून गेल्यासारखं वाटलं. आणि ह्या लोकांना अशक्तपणा किंवा डोकेदुखी ही डोकेदुखी चालू झाल्यापासून म्हणजे 0 अवर्सपासून ते अप टू 72 असं राहू शकतं. आणि आपल्याला किंवा आपल्या आजूबाजूच्या कोणाला डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर हा व्हिडिओ नक्कीच बघायला सांगा आणि शेअर करा. धन्यवाद.